नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. तर मित्रांनो, आजपासून 3-4 महिने अगोदरची माझी एक रियालिटी सांगते. तर मी पण असेच टाइमपास, एन्जॉयमेंट म्हणून इंस्टाग्राम रील्स वगैरे स्क्रोल करायची आणि मग त्यामध्ये डेली ब्लॉग्स वगैरे पण यायचे. मग मला वाटत होतं की काय आपलं डेली रुटीन सोशल मीडियावर शेअर करायचं. सगळेच लोक आपापल्या घरात कामं करतात आणि त्यात काय असं नवीन की आपली लाईफस्टाईल आपण सोशल मीडियावर शेअर करत आहोत. पण खरा ट्विस्ट तर तेव्हा झाला की जेव्हा मला सोशल मीडिया मागची रियालिटी कळली. आणि एक दिवस सहजच मी माझ्या प्रायव्हेट अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यावेळेस तर मला माहिती पण नव्हतं की काय बोलायचं, कसं बोलायचं. तरी पण त्या पहिल्या व्हिडिओला मला भरपूर कमेंट्स आले होते आणि मला पण त्यामध्ये मग इंटरेस्ट वाटू लागला. मग नंतर मी ते कंटिन्यू केलं. बघा ना, कधी कधी आपल्या घरच्या आपल्या काही गोष्टी ऐकत नाही, पण इथे सोशल मीडियावरती 3-4 हजार लोक आपल्याला ऐकत आहेत, तर काहीतरी चांगली गोष्ट आपल्यामध्ये असेलच. आता जेव्हा मी माझ्या आधीचे व्हिडिओ बघते आणि आताचे व्हिडिओ बघते, तर खरंच मला माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाल्यासारखं वाटते. आधी मला बोलण्याचा स्पीड नव्हता माहिती, मला काहीच माहिती नव्हतं, पण दिवसेंदिवस मी या सगळ्या गोष्टी शिकत आहे आणि माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहे. तर खरंच मित्रांनो, एकदा सुरुवात करायला पाहिजे. आणि खरंच या सगळ्यांचा आपल्या लाईफस्टाईलवर खूप मोठा प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे आपण सोशल मीडियावरती पॉझिटिव्ह बोलतो, पण त्याचप्रमाणे आपल्या वागण्यामध्ये पण आपली पॉझिटिव्हिटी दिसून येते. म्हणून कोणी हसत असेल ना, तर त्यांना हसू द्यायचं, त्यांच्याकडे लक्ष देत बसायचं नाही. तर सर्वात आधी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मी एक लिंक देते, ती आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे. सो आपले छान छान व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.